जीवनात अपयश आलं की धडधाकट व्यक्ती देखील नशिबाला दोष देत बसतात. काही जण तर आत्महत्येचा मार्ग निवडतात. अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील माऊली आदुरकर हिने केले आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे या छोट्या गावात राहणारी माऊली हिला जन्मापासून दोन्ही हात नाहीत. मात्र देवाने देण्यात कसूर केली तरी माऊलीने मात्र आपल्या जिद्दीत कसूर ठेवली नाही. नशिबाला दोष न देता तिने हे नियमित आव्हान म्हणून स्वीकारलं. दोन्ही हातांनी दिव्यांग असलेल्या माऊलीने हार्मोनियम शिकण्याची जिद्द बाळगली आणि चक्क पायाने हार्मोनियम वाजवण्याची कला तिने विकसित केली. माऊलीच्या याच कलेची दखल घेत पन्हाळा प्रेस रिपोर्टर्सच्या वतीने खासदार धैर्यशील माने आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते तिचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माऊलीची अनोखी कला आणि जिद्द बघून खासदार धैर्यशील माने आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह उपस्थित भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी धैर्यशील माने यांनी माऊलीच्या पायावर ट्रॉफी धरली तर सदाभाऊ खोत देखील माऊलीच्या पाया पडले. मनात जिद्द असेल तर कुठलीही आव्हानं पार करता येऊ शकतात हेच माऊलीच्या रूपात पाहायला मिळते. समाजाला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या लेकीचे एक दक्ष प्रशासकीय अधिकारी व्हायचं स्वप्न आहे. नवराष्ट्र मल्टीमीडियाच्या वतीने माऊलीच्या जिद्दीला सलाम. की असे असावे दुनियेमध्ये आव्हानाला लावणं. तर आव्हानं कोणाच्या पाठीमागे नाहीत. संकट, संघर्ष, यातना, वेदना प्रत्येकाच्या पाठीमागे आहेत. म्हणून काय दारूचे घोटच घ्यावेत का? गळपासच हाती घ्यावा का? विहिरींच्याच जवळ काठ जवळ करावेत का? या नदीच्या पुलानं उड्या माराव्यात का? संकट आलीत म्हणून. आयुष्यात किती मोठी संकट असतात, किती मोठ्या समस्या असतात. डोळ्यासमोरचं चित्र आहे. जन्माला आल्याबरोबर या माऊलीला दोन्ही हात नाहीत, पण आलेल्या आव्हानांना अगदी रोखून नजरेमध्ये त्यांनी उत्तर दिलं ह्या माऊलीनं आणि संगीत विशारद झालेलं आहे. एक चांगली प्रशासकीय अधिकारी ह्या माऊलीला व्हायचं. जरा क्या बात. माऊलीच्या पायामध्ये स्वर्ग असतो असं आपण म्हणतो, पण तो स्वर्ग ऐकायला कसा वाटतो ते माऊलीच्या पायाने आता स्वरांनी आपल्याला दाखवून दिलं. बऱ्याच वेळा नशिबावर लोक दोष देत बसतात. नशिबात आमच्या रेषच नव्हती हातावर असं म्हणतात, पण जिला हातच नाहीत तिचं सुद्धा नशीब तिनं पायानं घडवायचं ठरवलं आहे. आणि ज्या स्वतःच्या पायावर महिला उभा आहेत त्यामध्ये माऊलीचं नाव आदरानं घ्यावं लागेल. ती आज वाजवते पायानं सुरपेटी, पण जे हात असणारे डोळस लोक आहेत त्यांना सुद्धा जमणार नाही. तिचं विश्व तुम्ही जगू शकत नाही, पण ती विश्व शून्यातनं निर्माण करणारी मुलगी आहे. मी माऊलीला, तू ज्यावेळी अधिकारी होशील, आता जिद्द सोडू नको, आत्ता वाजवायला लागलेत, परत हातातलं पेन सर, हां आता पण तिला नोकरी करायची ना, हां शासकीय नोकरी मिळाली व्हेरी गुड, नाही मिळाली तरी चिंता करू नको, लेखन सोडू नको. तुझ्या कर्तृत्वाला तुझे पाय एका अशा उंचीवर घेऊन जातील की जग ठेंगणं दिसायला लागेल. हात असणारी लोकसुद्धा तुला सलाम करत उभे राहतील. अशा शुभेच्छा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो.
तिचा सन्मान करण्यासाठी मला मगाशी संयोजकांनी विनंती केली की जरा थांबा, मी निघा सन्मान करून. पण सर, पुढच्या पिढी तुमची अतिशय चांगली तयार होते. तुम्हाला जे सन्मानाचं पेन दिलंय ते तिच्या पायामध्ये शोभून दिसेल, इतकं चांगलं तिचं या ठिकाणी हातचं वाद्य होतं. माऊलींच्या आईंना विचारलं मी त्यांचं नाव काय, तर त्यांचं नाव नकुशी आहे. मुली जास्त झाल्या की पूर्वीच्या काळामध्ये नकुशी हे नाव शेवटच्या मुलीला ठेवायचे. खरं तर शासनानं बंदी घातली नकुशीवर आता. पण माऊलीला जर विचारलं तुझी आई कशी पाहिजे, नकुशी सारखीच पाहिजे म्हणून ती आयुष्यभर सांगत राहील. नकुशी असणारी आई कशी हवीशी वाटती, त्या माऊलीनं या माऊलीला घडवलं आणि आज ती उंच भरारी घेते. तिला आम्हा सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा करून, तिच्या हाताला हात देता येत नाही पण पायाचा स्पर्श गेल्यानंतर कसं सोनं होऊ शकतं, तर तिच्या आयुष्याचं सोनं तिच्या पायाने करावं असं तिला सदिच्छा करतो आणि पुढे जाण्याची परवानगी घेतो. क्या बात आहे दादा, क्या बात आहे. या माऊलीच्या नकोशी वाटणाऱ्या, हवीशी वाटणाऱ्या आईच्या डोळ्यातले अश्रू दादा तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत. आपला सर्वांचा आशीर्वादाचा हात या माऊली पाठीच्या सदैव असू द्या. माऊली तू खूप मोठी हो, ही सगळी मंडळी तुझ्या पाठीशी आहेत. धन्यवाद. माऊलीला पुरस्कार देऊनच या ठिकाणी दादानी मैदान सोडावं अशी विनंती. दादा खूप छान बोलला. आज तुमचं भाषण वाटलं नाही दादा, आज तुम्ही बोल, क्या बात आहे, क्या बात आहे दादा. तुम्ही जेव्हा बोलत होता त्यावेळेला चारुदत्त सरांच्या डोळ्यातून आले अश्रू, मी इथून बघत होतो. आणि ही माऊली त्या ठिकाणी नकोशी असणारी माऊली डोळ्यातून हुंदकत येत होती. आम्ही सगळेजण या ठिकाणी बघत होतो. आज भाषण वाटत नव्हतं, आज दादा बोलत होते, संवाद साधत होते. माऊलीसाठी या ठिकाणी पुढच्या प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. जोरदार टाळ्या वाजवा. बघा, ज्यांच्या ज्यांच्या जीवनात खूप संघर्ष आले आहेत, टेन्शन आहेत असं वाटतंय, त्या मंडळींनी या माऊलींसाठी जरा टाळ्या वाजवा. मला आता जगायची इच्छा नाही असं ज्या ज्या लोकांना वाटतंय ना, तिने ह्या माऊलीला हा कार्यक्रम सोडताना आवर्जून भेटा आणि या माऊलीला घडवणाऱ्या आईला एकदा नमस्कार करून हे मैदान सोडा. म्हणजे जीवन किती सुंदर असतं ह्या ठिकाणी बघा. म्हणजे जीवनात संघर्ष असणारच आहेत, त्यासाठीच आमचा जन्म आहे. पण या संघर्षाला सुद्धा चॅलेंज म्हणून आपण या ठिकाणी जीवन घडवलं पाहिजे, जीवन अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय आहे, महाराष्ट्र राज्याच्या एवढ्या मोठ्या मंत्र्यानं ह्या माऊलीला नमस्कार करावा. या सभागृहानं अनेक गोष्टी बघितल्यात, अनेक छान छान गोष्टी बघितल्यात. खूप छान.